मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानं विचेतस राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिता. तात्पर्य: ज्याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात, अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. तात्पर्य: असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात, पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत नाहीत. त्यांना भक्तियोगाचे फळ भगवद्धाम कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे करीत आहेत आणि त्यायोगे सरतेशेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे, ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत, कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर, जे लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात ते राक्षसी किंवा आसुरी लोक असतात. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाहीत. म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात. अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छादिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहत नाही. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल. अशा प्रकारचे राक्षसी आणि अनिश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते. अशा लोकांसाठी वेदांतसूत्र आणि उपनिषद इत्यादींमधील ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे. जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात, कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाहीत. बृहद विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यो वेत्ती भौतिकं देहं कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्माद बहिष्कार्य श्रोतस्मार्थ विधानत मुखं तस्यावलोक्यापि सचेलं स्नानमाचरेत. जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडांतून बहिष्कृत केले पाहिजे, आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टीसंसर्गातून स्वतःला मुक्त करण्याकरिता त्याने तात्काळ गंगास्नान केले पाहिजे. लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात कारण त्यांना भगवंतांविषयी मत्सर वाटतो. त्यांच्यासाठी जन्मजन्मांतर राक्षसी आणि अनिश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चित असतो. त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहांचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांचे सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अधःपतन होत जाईल. महात्मानस्तु मा पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता भजन्तन्यमनसो ज्ञात्वा भूतादिम व्ययम्. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. तात्पर्य: या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्टपणे करण्यात आली आहे. महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो. हे कसे बरे होते याचे वर्णन 7व्या अध्यायात करण्यात आले आहे. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यामधून मुक्त होतो. हीच पात्रता आहे. जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीमध्ये मुक्त होतो. ही प्राथमिक पायरी आहे. जीव हे भगवंतांची तटस्था शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात. आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते. म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मापदाची प्राप्ती होते. श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाहीत.
तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष आहेत. या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाहीत. ते केवळ द्विभुजधारी कृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात. ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाही. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात. सततं कीर्तयो मा यतंच दृढव्रता नमस्यस्त मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. तात्पर्य: कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्कामार्तब केल्याने तो महात्मा बनू शकत नाही. त्याच्या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममाण झालेला असतो. त्याला इतर कोणताही उद्योग नसतो. तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर तो निर्विशेषवादी नसतो. गौरव किंवा कीर्तनाबद्दल बोलावयाचे तर मनुष्याने पवित्र भगवन्नामाची, भगवंतांच्या शाश्वत रूपाची, त्यांच्या असाधारण लीलांची आणि दिव्य गुणांची स्तुती करीत भगवंतांचे कीर्तन करावे. त्याने या सर्व गोष्टींची स्तुती केली पाहिजे. म्हणून महात्मा हे भगवंतांवर अत्यंत आसक्त असतो. जो ब्रह्मज्योतीवर, भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हटलेले नाही. पुढील श्लोकामध्ये त्याचे निराळ्या पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे. श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे श्रीविष्णूंचे श्रवण कीर्तन या विविध भक्तिक्रियांमध्ये महात्मा सदैव युक्त असतो. तो देवतांचे किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू आणि स्मरणम म्हणजेच भक्ती होय. अशा महात्म्याने अंतिम लक्ष्य 5 दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो. हे अंतिम लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक, शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त करतो. यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात. भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करावयाच्या असतात. उदाहरणार्थ एकादशी, भगवंतांच्या जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय. अशा क्रियांना व्रत म्हटले जाते. दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सान्निध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तींसाठी महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिली आहेत. महात्मेजन या सर्व विधिविधानांचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फलाची प्राप्ती खचितच होते. या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्तियोगाचे आचरण जसे सुलभ आहे तसे सुखकारकही आहे. मनुष्याने कठोर तपस्या करण्याची आवश्यकता नाही. निष्णात आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ, संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या भक्तियोगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुख. इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंतांचे एकमेवाद्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात. तात्पर्य: हा श्लोक म्हणजे पूर्वीच्या श्लोकांचा सारांश आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत आणि ज्यांना श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही त्यांना महात्मा म्हटले जाते. तरी पण इतरही असे लोक आहेत जे यथार्थ रूपामध्ये महात्मा नाहीत, तथापि ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारे श्रीकृष्णांची उपासना करतात. त्यांच्यापैकी काही जणांचे वर्णन यापूर्वीच आर्त, अध्यार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा रीतीने करण्यात आले आहे.
याहून खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत आणि त्यांचे 3 प्रकारचे वर्गीकरण करता येते. 1. स्वतःला भगवंतांशी एकरूप मानून जे स्वतःचीच उपासना करतात. 2. भगवंतांचे कोणते तरी स्वरूप मनाने कल्पून त्याची उपासना करतात. आणि 3. जे भगवंतांच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात आणि त्याची उपासना करतात. यांपैकी सर्वात कनिष्ठ जे स्वतःची परमेश्वर म्हणून स्वतःच पूजा करतात आणि स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहेत. असे लोक स्वतःला भगवंत मानतात आणि या भावनेमुळे ते स्वतःचीच पूजा करतात. हा सुद्धा परमेश्वर उपासनेचा एक प्रकार आहे, कारण ते जाणू शकतात की आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन आत्मा आहोत. निदान त्यांच्यामध्ये अशी प्रबळ भावना तरी असते. सामान्यतः निर्विशेषवादी परमेश्वराची अशा प्रकारे उपासना करतात. दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये देवतांच्या उपासकांचा समावेश असतो. असे लोक कोणत्याही देवता म्हणजे भगवंतच आहे असे मानतात. जे लोक या प्राकृत सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाही त्या लोकांचा तिसऱ्या श्रेणीमध्ये समावेश होतो. ते सृष्टीलाच परमतत्व मानतात आणि त्याची आराधना करतात. सृष्टीसुद्धा भगवंतांचेच एक रूप आहे. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाह महमौषधम मंत्रोहम हवेवाज्य हमग्नरिहम हुतम. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ आहे. पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. तात्पर्य: ज्योतिष्टोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजेही श्रीकृष्णच आहेत. पितृलोकाला अर्पण केलेले तर्पण किंवा पितृलोकांच्या संतुष्टीप्रित्यर्थ केलेला यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहे. या यज्ञांमध्ये जे मंत्रोच्चार केले जाते ते मंत्रोच्चारण म्हणजे श्रीकृष्णच आहे. यज्ञामध्ये आहुती देण्याकरिता दुधापासून तयार केलेले इतर पुष्कळ पदार्थ हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. अग्नीसुद्धा श्रीकृष्णच आहेत, कारण अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ही पंचमहाभूते म्हणजे श्रीकृष्णांचीच विभिन्न शक्ती आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कर्मकांडांमध्ये सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत. अर्थात जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच केल्याचे जाणले पाहिजे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेदम पवित्रम ओंकार श्रुक्यासम यजुरेव च. मी या जगाचा पिता, माता, आधार, पितामह आहे. मी ध्येय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेदही मीच आहे. तात्पर्य: संपूर्ण चराचर सृष्टी ही श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विविध क्रियांची अभिव्यक्ती आहे. भौतिक जगतात श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती असणाऱ्या जीवांशी आपण विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो. प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यांच्यापैकी काही जण आपल्याला आपले माता, पिता, पितामह, पोषणकर्ता इत्यादी आहेत असे वाटते, परंतु वस्तुतः श्रीकृष्णांचे अंश असतात. म्हणून आपल्या मातापित्याप्रमाणे प्रतीत होणारे हे सारे जीव श्रीकृष्णच आहेत. या श्लोकातील धाता शब्दाचा अर्थ सृष्टीकर्ता असा आहे. केवळ आपले मातापिताच श्रीकृष्णाचे अंश आहेत असे नाही, तर धारणकर्ता, पितामह इत्यादी हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. वस्तुतः सर्व जीव हे श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहेत. म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती हे आहे. वेदाध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांची क्रमशः प्राप्ती करून घेणे होय. ज्या योगे आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूपावस्थेत स्थित होतो ते तत्व म्हणजे विशेष करून श्रीकृष्णच आहेत. त्याचप्रमाणे वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळे असा जीव म्हणजे श्रीकृष्णच आहेत. सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्णच आहेत. म्हणून कृष्णप्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील सर्व मंत्रात प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे. म्हणून तो मंत्रही श्रीकृष्णच आहेत.
गतिर्भता प्रभु साक्षी निवास शरणं श्रूयत प्रभवं प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. मीच ध्येय पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. तात्पर्य: गती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जावयाचे आहे ते स्थान होय. सामान्य लोकांना माहीत नसले तरी परमलक्ष्य म्हणजे श्रीकृष्णच आहेत. ज्याला श्रीकृष्णांचे ज्ञान नाही तो चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची तथाकथित प्रगती ही आंशिक अथवा भ्रामक असते. असे अनेक लोक आहेत जे निरनिराळ्या देवतांनाच आपले परमलक्ष्य मानतात आणि कठोर कर्मकांडांचे पालन करून निरनिराळ्या लोकांची, उदाहरणार्थ चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, महल्लोक इत्यादींची प्राप्ती करतात. असे हे सारे ग्रहलोक श्रीकृष्णांचीच सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण आहेत आणि नाहीतही. असे हे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तींची अभिव्यक्ती असल्याकारणाने श्रीकृष्णच आहेत, परंतु श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास ते सहाय्यकारक ठरू शकतात. श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय. मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे, कारण त्यामुळे शक्ती व वेळ व्यर्थ खर्ची पडणार नाही. उदाहरणार्थ, इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहक उपलब्ध असेल तर मनुष्याने जिन्याचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे? सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे, म्हणून श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत, कारण सर्व काही त्यांच्या मालकीचे आहे आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत. आपण निवास करीत असलेले स्थान, देश, ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रयस्थान आहेत, म्हणून आपल्या रक्षणाकरिता अथवा संकट निवारणाकरिता मनुष्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आपण जाणले पाहिजे की आपल्याला चेतन आत्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते. श्रीकृष्ण हे तर परमात्मा आहेत. श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण किंवा परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग असा हितचिंतक असूच शकत नाही. श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे विश्रांतीस्थान आहेत. यास्तव श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहेत. तपाम्यस्य वर्ष निगृह सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदाच्यमर्जुन. हे अर्जुना, मी उष्णता देतो, मीच पाऊस थांबवितो आणि पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत आणि असत दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहे. तात्पर्य: श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तींनी करतात. ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात. जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिंगत करते ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि अंतसमयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या रूपात भेटतात. श्रीकृष्णांच्या विविध शक्तींचे विश्लेषण करण्यास निश्चितपणे कळून येईल की श्रीकृष्णांसाठी जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद नाही, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सत आणि असत किंवा जड आणि चेतन म्हणजे श्रीकृष्णच आहेत. म्हणून कृष्ण भावनेच्या उन्नतावस्थेत मनुष्य अशा प्रकारचा भेद करीत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये केवळ श्रीकृष्णांना पाहतो. श्रीकृष्ण हे सत आणि असत दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तींनी युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि द्विभुज श्यामसुंदर रूपातील वेणुवादन करणाऱ्या त्यांच्या वृंदावना लीला या भगवान रूपातील लीला आहेत. त्रैविद्या मां सोमपा पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गति प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक
मंशन्ति दिव्यद्वि देवभोगान. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. तात्पर्य: त्रैविद्यम शब्द म्हणजे साम, यजु आणि ऋग हे 3 वेद आहे. ज्या ब्राह्मणाने या 3 वेदांचे अध्ययन केले आणि त्याला त्रिवेदी म्हटले जाते. या 3 वेदांचे ज्याला ज्ञान आहे त्याला समाजामध्ये सन्माननीय मानले जाते. दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक विद्वानांना वेदाध्ययन करण्यामागचा अंतिम उद्देश माहीत नाही. म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की त्रिवेदांचे ध्येय म्हणजे मीच आहे. वास्तविक त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. भक्तियोगाचा प्रारंभ हरे कृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना तत्वतः जाणण्याचा प्रयत्न करण्याने होतो. दुर्दैवाने केवळ वेदाध्ययन करणाऱ्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रासारख्या देवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात. अशा प्रयत्नांद्वारे देवोपासक हे निश्चितच कनिष्ठ प्राकृतिक गुणांतून मुक्त होतात आणि त्यामुळे असे लोक महर्लोक, जनलोक, तपोलोक इत्यादी उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात. जो अशा लोकांमध्ये वास करतो त्याला या पृथ्वीपेक्षा लक्ष पटीने अधिक श्रेष्ठ दर्जाचे इंद्रियभोग करता येतो.